नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप 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 खास आणि खूप स्पेशल आहे. तर म्हणून आजच्या दिवसापासूनच मी सुरुवात केलेली आहे ते म्हणजे स्वामींच्या जी लिखित स्वरूपाची स्वामींची नामस्मरणाची जी सेवा आहे ना, तिला मी आजपासून सुरुवात केली आहे. या सेवेसाठी तुम्ही केंद्रामध्ये वगैरे पण तुम्हाला अशा प्रकारच्या वह्या मिळतात, की ज्याच्यामध्ये आपण नामस्मरणाची लिखित सेवा करू शकतो. तर तशा नसतील तुम्हाला मिळत, तर मी जसं नॉर्मल जी आपली वही असते, छोटी वही म्हणा, मोठी वही, जसं तुम्हाला वाटेल तशा प्रकारे वह्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये आपण ही सुरुवात करायची. ज्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करताय किंवा ज्या दिवसापासून तुम्ही लिहिताय, त्या दिवसाची वरती तारीख लिहा. पुढे वहीमध्ये तुमचं नाव लिहा. त्यानंतर स्वामींचं श्री स्वामी समर्थ असं पूर्ण नामस्मरण लिहा. त्यानंतर स्वामींना नामस्मरण करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशा प्रकारे नामाचा जयघोष करा आणि आपल्या सेवेला सुरुवात करा. कुठलीही सेवा करताना सगळ्यात पहिली गोष्ट जी डोक्यात माझ्या असते आणि ती तुम्ही नेहमी ठेवा असं मला वाटतं, की कुठलीही सेवा करताना कशाचीच अपेक्षा न करता जेव्हा तुम्ही सेवा करता ना, तर त्याच्या 10 पट तुम्हाला ते देतात. मी हे खरंच सांगते, हा माझा खूप मोठा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही कसलीच अपेक्षा करू नका, की म्हणजे मी ही सेवा केली तर मग मला हे मिळेल, मला ते मिळेल, अशी अपेक्षा न करता आपण फक्त खूप चांगल्या भावाने स्वामींप्रती आपल्याला जे प्रेम व्यक्त करायचं आहे. बघा, जेव्हा आपण परीक्षा असतात तेव्हा आपण पाठांतर करतो. तर पाठांतराने जे लक्षात राहत नाही ना, ते कधी-कधी लिहिण्याने राहतं. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर वही ही लिहून झाल्यानंतर, पूर्ण भरल्यानंतर मग काय करायचं, तर तुम्ही ही तुमच्या देवघरात ठेवू शकता. तुम्ही कुठे तुमची जर गावाला जमीन असेल वगैरे, जागा असेल किंवा शेत असेल, तिथे तुम्ही मध्ये हे खणून त्यामध्ये ही वही पुरू शकता. किंवा जिथे मोठी-मोठी मंदिरं वगैरे बनतात ना, तर त्यांच्या पायांमध्ये पाया जेव्हा बनवतात, तर तिथे घालण्यासाठी सुद्धा ह्या वह्या वापरल्या जातात. किंवा तुम्ही तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल, तिथे तुम्ही ह्या वह्या देऊ शकता. आपण जेव्हा फक्त तोंडाने बोलतो ना, त्याने जेवढं समाधान नाही मिळत ना, तेवढं ह्या सेवेमध्ये मिळतं. तर अशी आजपासून स्वामींची लिखित नामस्मरण स्वरूपाची सेवा चालू केलेली आहे आणि हे ना मी 21 दिवस नाही करणार आहे, हे मी कंटिन्यू करणार आहे. म्हणजे जोपर्यंत लिहिता येईल तोपर्यंत लिहायचं आहे. हे बघा, ह्यांचं सारखं मध्ये मध्ये चालूच असतं. तर आज काय काय करायचं आहे बघू. तर हा ड्रेस तुम्ही बघितला का? खूप सुंदर वाटतोय. फक्त याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, की इथे ह्याला स्लीवलेस होता हा ड्रेस. पण त्यांनी ना मला सांगितलंच नाही आणि मग त्यांनी स्लीव्ज जेवढे होते तेवढे लावून टाकले. खरं तर ह्याला असे जे कप स्लीव्ज लावतो ना, तसे पण छान दिसतील. मला स्लीवलेस आवडत नाही. मग त्याच्यामुळे कप स्लीव्ज ठेवले असते ना, तर छान वाटले असते. तर मी आता नंतर करून घेणार आहे. आता सध्या घाईघाईमध्ये त्यांनी केलं नाही. तर हा जो ड्रेस आहे, हा मी श्री दर्शनीमधून घेतला आहे ड्रेस आणि खूप छान वाटतो. बघा, तुम्हाला दाखवते. पायजमा वगैरे पण खूप सुंदर आहे. खूप छान. आणि अशा क्रश कॉटन असतं ना, तसा आहे हा. क्रश कॉटन आहे आणि एकदम मस्त आहे. समर्ससाठी स्पेशली ज्यांना स्लीवलेस आवडतं त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. तर यांनी देवाकडे दाखवण्यासाठी छान गोड गोड पेढे आणलेले आहेत आणि देवाकडे दाखवते मी. तर कशाला दाखवते तर ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, की आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे. थँक्यू. तुम्हाला पण हॅपी ॲनिव्हर्सरी. तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. 1 मार्च 2007 ला आम्ही लग्न केलं होतं आणि आज किती वर्ष पूर्ण झाले? 19. बरोबर. तर 19 वर्षाचा काय अनुभव आहे तुमचा आणि पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगाल या जी आपली लग्न संस्था आहे त्याच्या बाबतीत? लग्न संस्था तर चालूच राहिली पाहिजे. पुढच्या पिढीला तर म्हणजे या एकत्र राहणं
चांगलं बोलणं, एकमेकांना समजून घेणं, वर खाली तर असणारच, भांडणं वगैरे होतीलच, पण तरी वा वा वा. समजून घेणं आणि मेन म्हणजे कसं एकत्र राहणं. शेवटी काय आहे आपल्याला पुढच्या वयामध्ये किंवा शेवटच्या याच्यामध्ये आपण एकमेकांना म्हणजे दोघं नवरा बायकोच साथ देतात, तर एकमेकांबरोबर चांगलं राहून सगळ्या गोष्टी स्पष्ट बोलून आणि एकदम क्लिअरली राहून सगळा जो पण दुरावा दूर करून एकत्र राहावे आणि पुढच्या पिढीने पण ही जी लग्न संस्था आहे ती चालूच ठेवावी. ही आपली पिढ्यानपिढी आलेली गोष्ट आहे आणि अशीच कंटिन्यू राहावी जोपर्यंत आपण आहोत. आपण नसेल तरी पण पुढच्या पिढीने कंटिन्यू करावे आणि सगळं हसत खेळत राहावं, काही रागरोष काही मनात नाही ठेवावं. तर हे नेहमी व्हिडिओमध्ये येत नाहीत आणि यांना म्हटलं आज की तुम्ही आज आले पाहिजे, व्हिडिओमध्ये बोलले पाहिजेत, तर म्हणून त्यांना आज व्हिडिओमध्ये घेतलं आहे. खूप महिन्यांनी व्हिडिओमध्ये आलेत. तर आम्ही आज छान असं मॅचिंग केलं आहे. आता चाललो आहे थोडंसं बाहेर आणि मग आल्यानंतर थोडंसं काय असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की पायाचा जो त्रास होत होता मला, तर त्याचं मी काल MRI केला आणि MRIमध्ये त्याचे रिपोर्ट्स असे आले की ते तुम्हाला खूप म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये मला सांगावं लागेल की ज्यांना बऱ्याचशा ताईंना तुम्ही मला म्हटलं होतं की तुम्हाला सायटिकाचा त्रास आहे, तर डॉक्टर म्हणाले की हा पूर्णपणे सायटिकाचा त्रास नसतो. ही आपली जी मणका असतो, स्पाईन ज्याला म्हणतात, तर मणक्यामध्ये 2 हाडं असतात आणि त्याच्यामध्ये एक गादी असते. तर असे खूप सारे मणके एकत्र येऊन आपली स्पाईन तयार होत असते, म्हणजे आपला जो पाठीचा कणा आहे ना तो तयार होत असतो. आणि त्याच्यामध्ये जेव्हा ते 2 हाडं आहेत ना ते असे खाली दाबले जातात, तर मधली जी गादी असते ना ती बाहेर येते, म्हणजे फुगते, तिला सूज येते आणि त्याच्यामुळे मागची जी एक नस जात असते तिथून, तर ती नस दाबली जाते आणि मग त्यामुळे ती नस पूर्ण जी पायापर्यंत जात असते, तर ती नस दाबल्यामुळे पायापर्यंत आपल्या ब्लड सर्क्युलेशन होत नसतं आणि त्याच्यामुळे संपूर्ण म्हणजे पाठ दुखणं, पाय दुखणं, बसायला न होणं, हे सगळे त्रास त्याच्यामध्ये होत असतात. तर त्यांनी मला आता औषधं दिलेत आणि स्पेशली त्याच्यासाठी फिजिओथेरपी सांगितली आहे. तर फिजिओथेरपीला पण मी जाईन, तेव्हा तिथे पण काही गोष्टी असतील तर त्या तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर ज्यांना त्रास आहे असा पायाचा वगैरे काही, तर तुम्ही अंगावर काढू नका. अशा प्रकारे प्रॉपर MRI किंवा एक्सरे किंवा व्यवस्थित चांगल्या डॉक्टरला दाखवा आणि आत्तापासून ट्रीटमेंट सुरू करा. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत, काय काय गोष्टी अवॉइड करायच्या आहेत, तर हे पण मी तुम्हाला नंतर हळूहळू डिटेलमध्ये व्यवस्थित सांगेन. तर चला पहिले आता आम्ही जाऊन येतो. चला. तर आजच्या स्पेशल दिवसासाठी पप्पा आले होते, स्वप्नील आला होता, म्हणजे भाऊ आला होता, वहिनी आली होती आणि ही चिटुकली पिटुकली निर्वी आली होती. दृष्टी नाही आहे, दृष्टी तिच्या मामाकडे गेली आहे. तर सगळे आले होते आणि आम्ही अगदी छोटंसं असंच घरगुती असं एक छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना कधी खूप मोठा आनंद लपलेला असतो आणि तो आम्ही नेहमी अनुभवतो. घरच्या घरी अशा प्रकारे जरी छोटंसं जरी आपण सेलिब्रेशन केलं ना तरी पण आपल्याला खूप भारी वाटतं. तर त्यानंतर दुपारी आम्ही थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर संध्याकाळी आता थोडीशी माझी आवरावर होती, काही ना काही जे कुरिअर आले होते, पार्सल आले होते, तर ते सगळं आवरून ठेवायचं होतं. तर ते सगळं आवरता मी तुम्हाला आज जो होळी आहे, होळीचा सण आहे आणि उद्या आहे धुलीवंदन. पण उद्याच्या दिवशी म्हणजे 3 मार्चच्या दिवशी ग्रहणसुद्धा सुरू होत आहे. तर बऱ्याच जणांना बरेच प्रश्न पडलेत की या ग्रहण काळात कसं काय करायचं? तर ते मी तुम्हाला थोडं याच्यामध्ये सांगते. तर आजचा जो होलिका दहनाचा दिवस आहे म्हणजे सोमवारी 2 तारखेचा, तर या दिवशी आपल्याला जसं आपण नेहमी होळीचं दहन करतो तर तसंच आपल्याला होळी पेटवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला जो धुलीवंदन दिलेला आहे, तर त्या दिवशी ना सकाळपासूनच ग्रहणाचे वेध चालू होतात आणि हे खूप मोठं ग्रहण आहे, म्हणजे खग्रास चंद्रग्रहण आहे आणि ते आपल्या इथे दिसणार आहे, त्यामुळे ते आपल्या इथे सगळ्यांना लागूही पडणार आहे. तर या ग्रहणाचे जे वेध लागणार आहेत ना ते सकाळी 3 मार्चला सूर्योदयापासूनच सुरू होणार आहेत आणि ते संध्याकाळी त्याचं मोक्ष जो काळ आहे म्हणजे ग्रहण सुटण्याचा जो काळ आहे तो आहे संध्याकाळी 6:48 पर्यंत. तर म्हणून वेद जे आहेत, वेद काळापासूनच जे पण आजारी असतील, वृद्ध असतील, लहान मुलं असतील, गर्भवती स्त्रिया असतील, तर यांनी 3 तारखेला ना सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहणाचा जो मोक्ष काळ आहे म्हणजे संध्याकाळी 6:48 पर्यंत
संपूर्ण ग्रहण हे पाळायचं आहे. आणि वेदकाळात आपण स्नान करू शकतो, देवपूजा करू शकतो, नित्यकर्म, जपजाप्य आणि श्राद्ध ही सर्व कामं आपल्याला करता येतात. बघा, यामध्ये जे पाळणारे आहेत ते पाळतील, ज्यांना याच्यावर विश्वास नाही आहे किंवा जे नाही मानत तर ते नाही मानत. पण दुपारी 3 वाजायच्या आधी आधी तरी आपण जी रंगपंचमी खेळणार आहोत, तर ती दुपारी 3च्या आधी आपण संपूर्ण केली पाहिजे. म्हणजे 3च्या आधी आपण संपूर्ण आपलं जे धुलिवंदनाचं स्नान वगैरे सगळं आहे ना, रंगरंगोटी, ती सगळे आपल्याला काढावी लागेल. कारण त्यानंतर जे मुख्य ग्रहणाचा जो स्पर्श काळ आहे ना, तो 3:20 पासून संध्याकाळपर्यंत तो चालू राहणार आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की 6:48 पर्यंत ते ग्रहण चालू राहणार आहे. तर आता थोडंसं जी आजची होळी आहे, तर होळीच्या बाबतीत मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. तर आजचा जो होळीचा शुभ मुहूर्त आहे होलिका दहनाचा, तर तो आहे 6:22 ते रात्री 8:53 पर्यंत. शास्त्रानुसार पौर्णिमेच्या तिथीतील प्रदोष काळातच होलिका दहन करणे शास्त्रसंमत मानले जातं. तर होळीचं दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. मान्यतेनुसार या अग्नीत आपण अर्पण केलेल्या वस्तू या जीवनातील आपल्या अडचणी दूर करतात आणि सुख समृद्धी देतात. दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होळीचं दहन होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या रंगांची होळी साजरी केली जाते. तर आपण होळी जेव्हा लावतो ना, पेटवतो, तर त्याच्यामध्ये होळीमध्ये ना खरोखर काय काय अर्पण केलं पाहिजे. आपण फक्त नैवेद्य घेऊन जातो आणि नारळ घेऊन जातो, पण त्याच्यासोबतच ना होळीमध्ये हवन सामग्री जी मिळते ती आपण अर्पण केली पाहिजे. त्यानंतर कापूर, वेलची, गव्हाची जी कणसं असतात किंवा गव्हाचे काही दाणे, त्यानंतर नारळ, तो नारळ तर आपण नेतोच. त्यानंतर शेणाच्या ज्या गोवऱ्या असतात त्या होळीमध्ये अर्पण करायच्या असतात. तसंच होळीच्या अग्नीमध्ये काळे तीळ, हळद, लवंग, पिवळी मोहरी, तसंच खीरपुरीचा किंवा जी आपण पुरणपोळी म्हणतो, त्या पुरणपोळीचा नैवेद्य आपण होळीमध्ये अर्पण करायचा असतो. तसंच होळीच्या दहनानंतर दुसऱ्या दिवशी त्या अग्नीची राख आपण घरी आणायची आणि ती राख आपल्या कपाळाला लावायची आणि घरात आपण थोडंसं पाण्यामध्ये ते घालून जर घरात आपण शिंपडलं ना, तर यामुळे आपल्या घरातली जी नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होते. घरातले जे वास्तुदोष असतात ते कमी होतात. होळीच्या दहनामध्ये ना कटाक्षाने या वस्तू आपण होळीमध्ये अजिबात अर्पण करायच्या नाहीत. त्या म्हणजे होळीमध्ये हिरवी झाडं किंवा ताज्या ज्या फांद्या असतात, हिरवी जी पानं असतात, ती होळीमध्ये कधीच लावायची नाहीत. त्यानंतर प्लास्टिक किंवा एखादा कचरा किंवा लोखंडी वस्तू किंवा चामड्याच्या वस्तू, फाटके, जीर्ण असे कपडे, ह्या सगळ्या वस्तू आपण होळीमध्ये अजिबात दहन करायच्या नाहीत. तर होळीच्या आणि चंद्रग्रहणाच्या काही ज्या गोष्टी मला माहिती होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. कारण बऱ्याच जणांना असे खूप सारे प्रश्न होते उद्याच्या ग्रहणाच्या बाबतीत, काय करायचं, कशी होळी साजरी करायची. पण प्रत्यक्षात बघायला गेलं ना, तर सण जसे पहिले सण वाटायचे ना, तसे खरंच सण वाटत नाहीत. म्हणजे पहिले कुठलाही सण असू दे, किती दरवळ असायची सगळीकडे. लोकांचा आवाज, खरेदी वगैरे भरपूर गोष्टी असायच्या. पुरणपोळीचा सुगंध, सगळे एकमेकांकडे येणं जाणं वगैरे बऱ्याच गोष्टी असायच्या. पण आता सणांमध्ये जी पहिल्यासारखी जी मजा आहे ना, ती खरंच राहिली नाही. म्हणजे सण फक्त येत आहेत आणि जात आहेत असं वाटतंय. कारण सगळेच जण ज्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच खूपच म्हणजे असे बिझी झाल्यासारखे वाटत आहेत. तर असो, आपल्याला जसं जमतंय, जितकं जमतंय तसं आपण सण साजरा करण्याचा प्रयत्न करायचा. तर संध्याकाळी ना मी सगळीकडे घरामध्ये संपूर्ण कापूर लावते आणि होळीमध्ये सुद्धा तुम्ही कटाक्षाने कापूर, वेलची, लवंग हे नक्की तुम्ही होळीमध्ये घेऊन जा जाळण्यासाठी. कारण त्यामुळे फक्त जी नकारात्मकता आहे ना, तीच दूर नाही होणार, तर आपल्या आजूबाजूला जे आता सध्या सगळीकडे जे प्रदूषित वातावरण झालेलं आहे ना, तर वातावरणामध्ये जो एक बॅक्टेरिया तयार झालेला आहे तो सुद्धा निघून जाण्यासाठी खूप मदत होते. तर आता संध्याकाळची दिवाबत्ती केली आहे, त्यानंतर देवीकडे प्रार्थना करते
आणि जी तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं की जी स्वामींची आपण आता लिखित स्वरूपाची जी सेवा सुरू केलेली आहे, तर ती सेवा मी संपूर्ण म्हणजे जोपर्यंत मला आता जमेल तोपर्यंत करणार. जेव्हा आपले महिन्याचे काही मासिक धर्माचे काही दिवस असतात तेव्हा आपण ती नाही करायची, तेव्हा नाही लिहायचं. आणि मी ती वही काय करते की देवघरामध्येच ठेवते, म्हणजे देवघराची इथे खाली जिथे जो बॉक्स आहे तर तिथेच ठेवते. म्हणजे कसं इतर वेळेला आपला त्याला हातबोटसुद्धा लागणार नाही. आणि अशा प्रकारे ती सेवा करणार आहे. त्यानंतर ती जी वही आहे ती पूर्ण भरली, एक वही संपूर्ण भरली की ती तुम्ही, जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही कुठे तुमच्या शेतामध्ये ती पुरू शकता, तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये जी एक ऊर्जा आहे ना, ती खूप पटीने ती ऊर्जा तयार होते. म्हणून ती इतरत्र अशी कुठेही फेकू नका. ती व्यवस्थित चांगल्या जागेवरतीच ठेवून द्या. तर माझं वाचन वगैरे सगळं झालं छान. रामरक्षा लावलेली आहे. आवाज कमी ठेवते, नाही तर काय होतं, आवाज म्हणजे याच्यामध्ये आला ना तरी आपल्याला कॉपीराईट क्लेम येऊ शकतात. तर हे जे मी तुम्हाला दिवे दाखवले ना, तर हे छान तुपाचे दिवे आलेले आहेत आणि हे स्वतः मी जवळपास आता 2-3 दिवस वापरले आणि त्यानंतरच मी तुम्हाला हे रेकमेंड करते. खूप छान आहेत, क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. ह्याच्यामध्ये खरी गोष्ट सांगायची म्हणजे की कुठलाही दिवा जो असा तुम्हाला मिळतो तर हा प्युअर म्हणजे 100% पूर्ण हा तुपाचा नसतोच. तर म्हणून मी दादांना विचारलं की दादा हे कसं आहे, याच्यात काय टाकलं आहे नक्की. कारण मी जेव्हा स्वतः घरी तुपाचे दिवे बनवले ना, तर तेव्हा मी बघितलं की ते मेल्ट होतात. आपण फ्रीजमध्ये जरी डिफ्रीज केले तरी थोड्या वेळाने तुम्ही काढल्यानंतर ते हळूहळू थोडे थोडे बाहेरच्या वातावरणामध्ये लगेच मेल्ट होतात. तर म्हणून मी म्हटले की हे असे घट्ट आहेत, तर एवढे घट्ट कसे काय दिवे. तर त्यांनी मला सांगितलं की ताई ह्याच्यामध्ये 100% प्युअर गाईचं जे तूप आहे ना तेच वापरलं आहे, पण त्याचं जे प्रमाण आहे ते 7 ते 70% ह्याच्यामध्ये तूप आहे. त्याच्यानंतर 30 ते 40% ह्याच्यामध्ये वॅक्स किंवा मेण अजिबात वापरलेलं नाही आहे. ज्या नैसर्गिक गोष्टी असतात म्हणजे ज्याच्यापासून ऑइल एक्स्ट्रॅक्ट करता येतं, म्हणजे गवत किंवा अजून 2-3 गोष्ट ते म्हणाले काहीतरी, तर तशा नॅचरल गोष्टींचा वापर करून ह्याच्यामध्ये जो ह्याला चिकटपणा यायला लागतो तर त्याच्यासाठी ते वापरलं गेलं आहे. ह्याच्यात वॅक्स किंवा मेण वापरलेलं नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची शुअरिटी करून नंतरच ही गोष्ट मी तुमच्यासमोर प्रेझेंट करते. तर छान आहेत तुपाचे दिवे आणि खूप यूजफुल आहेत. पटकन लावायचं असेल ना तर खूप इझी पडतो लावायला. फक्त ही वात आहे ना तुम्ही जरा शॉर्ट करा, कारण काय होतं, खूप मोठी वात असली ना की दिवा एकदम बडबड बडबड पेटतो आणि लवकर संपतो. थोडी छोटी वात असेल ना तर दिवा अगदी व्यवस्थित राहील. तर हे जे छोट्या दिव्यांचं पॅकेट आहे ते हे 100 दिव्यांचं पॅकेट आहे आणि ह्याच्यामध्येच मोठी साईज पण आहे जी जास्त वेळ राहते. म्हणजे हे जे छोटे दिवे आहेत ते 20-25 मिनटं जळतात आणि हा जो मोठा दिवा आहे हा जवळपास 50 मिनटाच्या आसपास जळतो. याची पण वात आहे ना थोडी छोटी ठेवा, म्हणजे वात कट केलीत ना तर दिवा आणखीन चांगला जास्त वेळ जळेल, म्हणजे 1 तास तरी दिवा हा राहील आपला. तर हे याच्यामध्ये जे आहेत हे 50 दिवे आहेत याची क्वांटिटी जी आहेत. आणि याची प्राईस जी आहे ती तुम्ही दादांनाच विचारा कॉल करून, कारण याच्यावर काय लिहिलं आहे ते ॲक्च्युली मला कळत नाही आहे व्यवस्थित. तर उगाच चुकीचं नको काही माहिती पडायला. तर याची MRP जी लिहिलेली आहे ती ते 580 लिहिलं आहे, पण डिस्काउंटेड प्राईस आहे आणि इथे हे पुसलं गेलं आहे त्याच्यामुळे कळत नाही आहे. आणि ह्याची पण MRP 440 लिहिली आहे, पण याच्यावरती डिस्काउंटेड प्राईससुद्धा आहे काहीतरी. तर तुम्ही ते विचारून घ्या. तर असे हे छान तुपाचे दिवे आलेले आहेत, तर ज्यांना कोणाला हवे आहेत रोजच्यासाठी किंवा स्पेशल आपले काही सणसूद असतात, स्पेशल दिवस असतात, मंगळवार शुक्रवार जेव्हा आपण स्पेशली तुपाचे दिवे लावतो तर त्याच्यासाठी बेस्ट आहे आणि मस्त आहेत. तर नक्की ज्यांना पाहिजे असेल त्यांच्यासाठी मी सांगते. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.